क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न 9 ते 15 मार्च दरम्यान जे पण चालू घडामोडीचे प्रश्न घडले त्याबद्दल आपण MCQ पॅटर्नमध्ये प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न MPSC, UPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे असतील. हा साप्ताहिक चालू घडामोडीमध्ये आपण एक रिव्हिजन स्वरूपात पूर्ण सप्ताहाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. सर्वात पहिला प्रश्न, ICC T20 विश्वचषक 2026चा विजेता देश कोणता आहे? तर तो देश आहे आपला भारत देश, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताने आतापर्यंत एकूण किती T20 विश्वचषक जिंकलेले आहेत? तर 3 विश्वचषक जिंकलेले आहे भारतनं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ICC T20 विश्वचषक 2026 विजेता व यजमान देश. विजेता कोणता देश आहे? भारत, सलग दुसऱ्यांदा. उपविजेता न्यूझीलंड, 96 धावांना पराभव झालेला आहे न्यूझीलंडचा. यजमान देश भारत आणि श्रीलंका. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद इथे. हॅट्रिक, भारत 3 वेळा 2007, 2024 आणि 2026 मध्ये विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरलेला आहे. विजेतेपद राखले. वर्ल्ड कप डिफेंड करणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. होम ग्राउंड, स्वतःच्या देशात T20 विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान संघ पण ठरलेला आहे. सर्वाधिक धावसंख्या, फायनलमध्ये 255 धावाची नवा विक्रम भारताने केलेला आहे. व्यक्तिगत कामगिरी, मालाकीवीर संजू सॅमसन 321 धावा. सामनावीर जसप्रीत बुमराह 4 विकेट. आणि भारताचा कर्णधार कोण आहे? सूर्यकुमार यादव. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2025-26 अनुसार राज्याची अर्थव्यवस्था किती टक्क्या दराने वाढण्याची अपेक्षित आहे? तर 7.9 एवढ्या टक्क्याने वाढण्याची अपेक्षा आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. महाराष्ट्राची अर्थसंकल्प 2025-26 अपेक्षित वाढी दर 7.9. राष्ट्राची तुलना केली तर भारताची विकास दरापेक्षा 7.4 पेक्षा जास्त आहे. एकूण GDP 51,597 कोटी अंदाजी. देशाचा वाटा, भारताच्या GDP मध्ये 14% सह वाटा भारतात महाराष्ट्र प्रथम आहे. दरडोई उत्पन्न 3,47,903 रुपये आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा 58% पेक्षा अधिक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्राचा क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 5वा लागतो. 6.7% सोबत महाराष्ट्राचा क्रमांक 5वा लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र दूध उत्पादन देशाचा क्रमांक 5वा. राष्ट्रीय वाटा एकूण उत्पादनाच्या 6.7% हिस्सा एवढा. प्रमुख राज्य उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र. वार्षिक उत्पादन 166.26 लाख मेट्रिक टन 2024 आणि 25 मध्ये. दरडोई उपलब्धता 358 ग्राम प्रतिदिन. विशेष म्हणजे पशुसंवर्धन क्षेत्राला शेतीचा दर्जा देणारा महाराष्ट्र पहिला राज्य ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र पालघर येथे केमिकल युनिटमध्ये अलीकडे कोणत्या गॅसची गळती झाली? तर त्या गॅसचं नाव आहे ओलियम गॅस, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. पालघरची गॅस गळती, ठिकाण तारापूर MIDC बोईसर बगेरिया इंडस्ट्री येथे. तारीख 2 मार्च 2026. वायूचे नाव ओलियम किंवा फ्ल्युरिमिक सल्फ्युरिक ॲसिड. कारण 2500 लिटर क्षमतेच्या डेक टँकमधून गळती. खबरदारी, 2,600 लोकांचे सुरक्षित स्थलांतरण आणि 1,600 विद्यार्थी सोबत. परिणाम, डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यात त्रास. NDRF आणि अग्निशामक दलांनी या संयुक्त मोहीमद्वारे याच्यात जनहानी नाही झाली. त्यानंतर पुढला प्रश्न, केरळ महानगरपालिकेने कालव्याची स्वच्छता करण्यासाठी सुरू करण्यात आलेले AI चालित रोबोटचं नाव काय आहे? तर त्या रोबोटचं नाव
स्पायडर. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेले हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर तो राज्य सरकार आहे गुजरात सरकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. हर स्टार 5.0 कार्यक्रम गुजरात राज्य. उद्घाटक मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. 5 मार्च 2026 रोजी. उद्देश्य महिला उद्योजकांना वुमन लीड स्टार्टअपला प्रोत्साहन देणे. संस्था गुजरात युनिव्हर्सिटी स्टार्टअप अँड एंटरप्रेन्योरशिप काउन्सिल. फायदा मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि 50 लाख पेक्षा जास्त अनुदान. सहयोग युनिसेफ इंडियाद्वारे सहयोग. त्यानंतर पुढला प्रश्न, पश्चिम आशियाची सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने कोणते ऑपरेशन सक्रिय ठेवले? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन संकल्प. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ऑपरेशन संकल्प उद्देश पश्चिम आशियाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्यापारी जहाजाचे संरक्षण करणे. कार्यक्षेत्र अखाती देश, ओमानचा आखात आणि एडनचा आखात. सद्यस्थिती इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर सक्रिय ठेवण्यात आलेले आहेत. प्रमुख नौका INS सुरत आणि इतर विनाशिका जहाज तैनात. सुरुवात जून 2019 मध्ये ओमानच्या आखात हल्ल्यानंतर. भूमिका समुद्री चाचेगिरी रोखणे आणि सुरक्षित नागरिक वाहतूक सुनिश्चित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, उत्खननाच्या पलीकडे जाणे, खाणकाम बंद करणे आणि पुनर्वापर या विषयावर देशातली पहिली राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात आली? तर हे नेवेली तमिळनाडू इथे आयोजित करण्यात आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. खाणकाम बंद पुनर्वापर कार्यशाळा. ठिकाण नेवेली तमिळनाडू इथे. कालावधी 23-24 फरवरी 2026. आयोजक NLCIL. उद्घाटक केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी. विषय खाणीचे काम संपल्यावर शास्त्रीय पद्धतीने बंद करणे व जमिनीचा फेरवापर करणे. उद्दिष्ट खाण क्षेत्राचे शाश्वत आणि पर्यावरण संवर्धन. विशेष म्हणजे या विषयावर ही देशातली पहिली राष्ट्रीय कार्यशाळा होती. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वतःची खास बार्बी डॉल मिळवणारी जगातली पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? तर ती स्मृती मंधाना ठरलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. स्मृती मंधाना पहिली बार्बी डॉल क्रिकेटपटू. ऐतिहासिक मान, जगातली स्वतःची बार्बी डॉल मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. गौरव मेटेल या कंपनीनं बार्बी ड्रीम टीममध्ये समावेश केला. उद्देश मुलींना क्रिकेट क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, रोल मॉडेल त्यांना बनवणे. लॉन्च 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त. उपलब्धता ही बाहुली केवळ सन्मानार्थ नाही तर विकासासाठी आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणणारं भारताचं पहिलं राज्य कोणता? तर तो कर्नाटक राज्य. विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी. राज्य कर्नाटक. मुख्य उद्देश मुलांचे मानसिक आरोग्य सुधारणे आणि सायबर धोक्यापासून संरक्षण करणे. धोरणा 16 वर्षाखाली मुलांच्या सोशल मीडिया वापरासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे. कारण मुलांमध्ये वाढते डिजिटल व्यसन आणि अभ्यासावर होणारे परिणाम, त्या कारण हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1 कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेला आहे? तर त्या स्टार्टअपचं नाव आहे स्कायरूट एरोस्पेस. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. स्कायरूट एरोस्पेस. मुख्यालय हैदराबाद. विक्रम 1 रॉकेट. क्षमता LEO निम्न कक्षामध्ये 300 ते 500 किलो पेलोड. रचना पूर्णपणे कार्बन फायबर आणि 3D प्रिंटिंग इंजन. प्रेरणा डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाव देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हॉर्मुझची समुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 जलाशयांना जोडते? तर ते पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडते. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. हॉर्मुझची समुद्रधुनी जोडणी पर्शियन आखात आणि ओमान आखात. तुम्ही पाहू शकता हे गल्फ ऑफ ओमान आहे आणि गल्फ ऑफ पर्शियन आहे. तर ही इथून या दोघांना जोडते. स्थान उत्तरमध्ये इराण आणि दक्षिणमध्ये ओमान व UAE. व्यापार जगातला 20 ते 30
टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गावर होते. तर हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. रणनीती मध्य पूर्व आणि आशियाला जोडणारा मुख्य समुद्री मार्ग. रुंदी सर्वात अरुंद ठिकाणी फक्त 33 किमी, म्हणजे हा मार्ग फक्त 33 किलोमीटर एवढा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, बार्सिलोना स्पेन येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 ची थीम काय आहे? द IQ एरा ही थीम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, CA अंतर्गत आसाममध्ये भारतीय नागरिकत्व मिळवलेली पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे? तर ते पहिली व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो दीपाली दास, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आसाम CA अंतर्गत नागरिकत्व दीपाली दास, 60 वर्ष वय, स्थान कचरा जिल्हा, आसाम, हवाई थांग गाव येथे. ऐतिहासिक नोंद, फॉरेनर परदेशी घोषित केल्यानंतर CAA अंतर्गत नागरिकत्व मिळवणारी आसाममधली पहिली व्यक्ती. संघर्ष 2019 ते 2021 या काळात सिलचर येथे डिटेन्शन सेंटरमध्ये 2 वर्ष व्यतीत केले. मूळ 1988 मध्ये त्या बांगलादेशातून भारतात स्थायिक झालेल्या होत्या आणि दिनांक 6 मार्च 2026 रोजी त्यांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, SBI जनरल इन्शुरन्सच्या नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आसाममधली कार्बी आंग्लॉंग भागात प्रशिक्षण दरम्यान भारतीय हवाई दलाचे कोणते लढाऊ विमान कोसळून 2 वैमानिकांचा मृत्यू झाला? तर तो विमान आहे सुखोई Su-30 MKI, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. विमान दुर्घटना कार्बी आंग्लॉंग, विमानाचे प्रकार सुखोई 30 MKI, ठिकाण कार्बी आंग्लॉंग जिल्हा आसाम येथे. हानी 2 वैमानिक पायलट यांचा मृत्यू. कारण तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळून प्राथमिक हा अंदाज आहे. ताफ्यातील स्टॅम्प सुखोई हे भारताचे हवाई दलाचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान मानलं जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, पद्मश्री पुरस्कार विजेता उस्ताद शेख महबूब सुभाणी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या वादाशी संबंधित होते? तर ते नादस्वरम या वादाशी संबंधित होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. उस्ताद शेख महबूब सुभाणीचं निधन. वाद्य काय? नादस्वरम वादक. पुरस्कार पद्मश्री 2020 मध्ये पत्नीसह संयुक्तपणे. जोडी पत्नी कालीशाबी महबूब यांच्यासोबत नादस्वरमची जुगलबंदी. राज्य मूळ आंध्र प्रदेश गुंटूर आणि कार्यक्षेत्र तमिळनाडू श्रीरंगपुरम. निधन 4 मार्च 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी त्यांचं निधन झालं. वारसा नादस्वरम वादकांच्या 8व्या पिढीचे ते प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर पुढला प्रश्न, होरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 अनुसार जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश कोणता आहे? तर तो देश आहे चीन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. हरून ग्लोबल रिच लिस्ट 2026. प्रथम देश चीन. चीनमध्ये 1110 अब्जाधीश, जागतिक स्तरावर अव्वल. द्वितीयावर अमेरिका 1000 अब्जाधीश. तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे 308 अब्जाधीश, जगात तिसरा क्रमांक. श्रीमंत शहर न्यूयॉर्क 146 जगातले अब्जाधीश राजधानी ठरलेली आहे. भारताचे केंद्र मुंबईत 95 अब्जाधीश आणि भारतात प्रथम आणि जगात 6व्या क्रमांकावर. आशियाचे श्रीमंत मुकेश अंबानी 9.8 लाख कोटी रुपये संपत्तीसह प्रथम. जगातले श्रीमंत एलॉन मस्क टेस्ला स्पेस एक्स कंपनीचे फाउंडर. नवीन ट्रेड AI कृत्रिम बुद्धिमत्ता हे संपत्ती निर्मितीत सर्वात मोठा क्षेत्र ठरलेला आहे. विशेष नोंदमध्ये अभिनेता शाहरुख खान 1.3 अब्ज संपत्तीसह प्रथमच जागतिक यादीत सामील झालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने T20 विश्वचषक जिंकलेला नाही? तर 2011 मध्ये भारताने विश्वचषक T20 विश्वचषक जिंकलेला नाही. 2007 मध्ये जिंकला, 2024 आणि नुकताच 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 2 लाख पीक कर्ज माफी आणि 5,000 प्रोत्साहन या कर्जमाफी योजनेला नाव काय दिलेले आहे? तर पुण्यशुल्क अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही नाव दिलेले आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. पुण्यशुल्क अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. कर्जमाफी थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना
2 लाखपर्यंत संपूर्ण कर्जमाफी. प्रोत्साहन, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 सानुग्रह अनुदान. कट ऑफ तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज आणि योजनेसाठी पात्र लाभार्थी राज्याचे अल्प आणि अल्पभूधारक कर्ज बाजारी शेतकरी. उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना पुन्हा नवीन पीक कर्जासाठी पात्र करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला सरपंच ऐवजी पुरुष नातेवाईक प्रशासन चालवणाऱ्या सरपंचपती प्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केलेली आहे? तर त्या मोहीमचे नाव से नो टू प्रॉक्झी सरपंच, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला सरपंचांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेले से नो टू प्रॉक्झी सरपंच मोहीम कोणत्या दिवसानिमित्त सुरू करण्यात आली? तर ते आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्त सुरू करण्यात आली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. सरपंचपती विरुद्ध मोहीम. मुख्य नाव से नो टू प्रॉक्झी सरपंच. कालावधी 8 मार्च ते 18 मार्च 2026 पर्यंत. मंत्रालय केंद्रीय पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार. बंदी महिला सरपंच ऐवजी पती किंवा पुरुष नातेवाईकांना कारभार पाहण्यावर बंदी. समीक्षीकरण महिला लोकप्रतिनिधींना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यात प्रवृत्त करणे. देखरेख कामगिरी मोजण्यासाठी 35 सूचकांक इंडिकेटर विशिष्ट डॅशबोर्ड आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लंडनमध्ये रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी कडून दिला जाणारा MMSD मार्टिन अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय आणि पहिली आशिया महिला कोण ठरलेले आहेत? तर डॉक्टर कीर्ती के कारत हे ठरलेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. डॉक्टर कीर्ती कारत जागतिक गौरव. मानकरी डॉक्टर कीर्ती कारत पहिली भारतीय आणि आशियाई महिला. पुरस्कार मायनिंग मिनरल सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच MMSD मार्टिन अवॉर्ड. संस्था लंडनमध्ये रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीद्वारे. क्षेत्र शाश्वत खाणकाम आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन. महत्त्व पर्यावरण भूगोल क्षेत्रात जागतिक स्तरावर त्याने भारताचे नाव उंचावलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंजाब सरकारचे मुख्यमंत्री मावा धिया दा सत्कार योजना अंतर्गत महिलांना दर महिने किती आर्थिक मदत दिली जाणार आहे? तर 1,000 रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मुख्यमंत्री मावा धीर सत्कार योजना. आर्थिक मदत पात्र महिलांना दर महिने 1,000 रुपये. आर्थिक मदत अनुसूचित जमातीच्या महिलांना दरमहा 1,500 रुपये. पात्रता 18 वर्षावरील पंजाबमधली सर्व पात्र महिला आहे. सरकार पंजाब सरकार मुख्यमंत्री भगवंत मान वितरण थेट बँक खात्यामध्ये DBT द्वारे. नोंदणी 13 एप्रिल 2026 बैसाखीपासून सुरू होण्याची शक्यता. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिले खेलो इंडिया ट्रायबल्स गेमची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर हे छत्तीसगडमध्ये होणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026. यजमान राज्य छत्तीसगड पहिलं यजमान राज्य. मुख्य शहरे रायपूर, जगलपूर आणि सरगुजा. कालावधी 25 मार्च ते 6 एप्रिल 2026. शुभांकर मास्कोट कोण आहे? मोरवीर. एकूण खेळ 7 स्पर्धात्मक खेळ, उदाहरण तिरंदाजी, हॉकी, कुस्ती हे खेळ असणार आहेत. मंत्रालय केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? तर बालेंद्र शाह यांची नियुक्ती करण्यात येईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेंद्र शाह. ओळख प्रसिद्ध रॅपर, स्ट्रक्चर इंजिनियर, काठमांडूचे माजी महापौर. विजय मार्च 2026च्या निवडणुकीत माजी पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या 50,000 मतांनी पराभव केला. पक्ष राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष RSP, ज्यांनी ऐतिहासिक बहुमत मिळवलेला आहे. विक्रम नेपाळचे सर्वात तरुण 35 वर्ष आणि पहिले मधेसी पंतप्रधान. निवडणूक 5 मार्च 2026 रोजी मतदान पार पडले. पाठिंबा प्रामुख्याने जेन झी हा तरुण मतदार न मोठा कौल या निवडणुकीमध्ये ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सिपरी अहवाल 2021 आणि 25 अनुसार भारत जगातला शस्त्र आयातीमध्ये कोणत्या स्थानावर राहिलेला आहे? तर भारताचे स्थान आहे 2रा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे.
जागतिक शस्त्र आयात भारत दुसऱ्या स्थानी. भारताचा क्रमांक जागतिक दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश. जागतिक वाटा एकूण जागतिक शस्त्र आयातीत 8.2% एवढा हिस्सा. प्रथम क्रमांक रशिया युक्रेन युद्धामुळे 9.7 स्थानी प्रथम युक्रेन ठरलेला आहे. आयातीत घट 2016 ते 2020 या तुलनात भारतात आयातीत 4% घट आलेली आहे आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेद्वारा पण. मुख्य पुरवठा रशिया 40% प्रथम, त्यानंतर फ्रान्स 29% आणि इस्रायल 15%. संस्था कोण आहे ज्याने हा अहवाल दिला? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट स्वीडन. त्यानंतर पुढला प्रश्न, WHO कोणत्या देशाला HIV आणि सिलिफिसस हे आईकडून मुलाकडे होणारा संक्रमण समाप्त करणारा युरोपीय युनियनमधला पहिला देश म्हणून घोषित केलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो डेन्मार्क. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. डेन्मार्क संक्रमण मुक्त देश. गौरव युरोपियन युनियनमध्ये असा मान मिळवणारा पहिला देश. आजार HIV आणि सिलिफिस. यश आईकडून मुलाकडे होणारं संक्रमण पूर्णपणे समाप्त. निकष 95 पेक्षा जास्त गरोदर महिलांची तपासणी आणि यशस्वी उपचार. आरोग्य प्रणाली मोफत सार्वत्रिक आरोग्य सुविधांमुळे हे शक्य झालेलं आहे. पुढला दे आता हिपॅटायटिस बी निर्मूलनाचे लक्ष्य ट्रिपल एलिमिनेशन. त्यानंतर पुढला प्रश्न, आंध्र प्रदेशच्या नव्या धोरणानुसार तिसऱ्या मुलांसाठी 5 वर्षापर्यंत दरमहा किती आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आहे? तर ₹1000 एवढा देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. आंध्र प्रदेश तिसरा आपत्ती प्रोत्साहन योजना. मासिक मदत दरमहा ₹1000 5 वर्षापर्यंत. एकरी रक्कमला जन्माच्या वेळी 25,000 अनुदान. शिक्षण वयाच्या 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षण. मुख्य उद्दिष्ट प्रजनन दर 2.1 पर्यंत वाढवणे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील कोणत्याही कार्यरत अणु प्रकल्पात ऑपरेशनचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरलेल्या आहेत? तर RM नचप्पा हे ठरलेले आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. पहिली महिला अणुऊर्जा प्रकल्प नाव RM नंजप्माई. विक्रम भारताची कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे नेतृत्व करणारी पहिली महिला. संस्था न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL. ठिकाण केंगा जनरेटर स्टेशन कर्नाटक युनिट 3 और 4. पद चीफ सुपरिटेंडेंट. अनुभव अणुऊर्जा क्षेत्रात 35 वर्षाचा दीर्घ अनुभव. शिक्षण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग त्यांचे शिक्षण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव लेमेटिये 2026 ची 11वी आवृत्ती सुरू झालेली आहे? तर तो देश आहे भारत आणि सेशेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. संयुक्त लष्करी सराव लिमातिये 2026. सहभाग भारत आणि सेशेल. 11वी आवृत्ती आहे. ठिकाण सेशेलमध्ये. कालावधी 9 ते 20 मार्च 2026. लेमितियेच म्हणजेच फ्रेंडशिप. विशेष म्हणजे प्रथमच भारतात 3ही सैन्यदल भूदल नौदल वायुदल सहभाग होणार आहे. उद्देश दहशतवाद विरुद्ध कारवाई आणि संयुक्त लष्करी कौशल्य वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, शिकागोचे माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्र तज्ज्ञ कोण? तर कृष्णमूर्ती सुब्रमण्य. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शिकागोचे माजी विद्यार्थी पुरस्कार नाव काय? KV सुब्रमण्यम. मानकरी हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अर्थतज्ज्ञ ठरलेले आहेत. सध्याचे पद IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे कार्यकारी संचालक. माजी पद भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार. संस्था युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस. गौरव जागतिक आर्थिक धोरणात उत्कृष्ट योगदानासाठी. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन इंटरनॅशनल डे ऑफ वुमन जज कधी साजरा केला जातो? तर तो 10 मार्च या रोजी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2026 रोजी भारताची पहिली रिंग मेट्रोचे उद्घाटन कोठे केले? तर या रिंग मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली रिंग मेट्रो, ठिकाण नवी दिल्ली येथे, उद्घाटन 8 मार्च 2026. मार्ग दिल्ली मेट्रोची पिंक लाईन, विस्तार मजलिस पार्क ते मौजपूर बाबरपूर कनेक्टिव्हिटी, लांबी एकूण 71.17 किलोमीटर एवढे, जगातली सर्वात लांब रिंग मेट्रोपैकी एक. वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीच्या रिंग रोडला समांतर आणि शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने प्रवास करणे. तांत्रिक यमुना नदीवर नवीन पूल डबल डेकर वेक्टरचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे प्रमुख व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात झाली? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, नियुक्ती 1 एप्रिल 2026 पासून. सध्याचे पद प्रमुख दक्षिण कमांड पुणे. कोणाची जागा घेणार आहे? लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमण्यम यांची जागा घेणार आहे. पार्श्वभूमी 21व्या स्ट्राईक कोरचे माजी प्रमुख आणि आर्मी कोरचे अधिकारी. त्यानंतर पुढला प्रश्न, कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव कोणत्या संघटनेद्वारे आयोजित केला जातो? तर हा नाटो संघटना याद्वारे आयोजित करण्यात येतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सराव, आयोजक नाटो, उत्तर अटलांटिक करार संघटना. प्रमुख ठिकाण कोणतं आहे? प्रामुख्याने नॉर्वे येथे. स्वरूप हा एक आर्कटिक क्षेत्राचे अत्यंत थंड हवामानातला लष्करी सराव आहे. उद्देश नाटो सदस्य देशांमधली लष्करी समन्वय वाढवणे आणि उत्तर युरोपच्या संरक्षण सज्ज राहणे. सहभाग, नाटो सदस्य देश आणि भागीदारी देशाचे हजारो सैनिक यात सहभागी होतात. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला उद्योजक सक्षमीकरण योजना TWEES चे कोणत्या राज्यात सुरू केली? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तमिळनाडू राज्य. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महिला उद्योजक सक्षमीकरण योजना तमिळनाडू राज्य. उद्देश महिला उद्योजकांना आर्थिक स्वावलंब आणि व्यावसायिक मार्गदर्शन करणे. मुख्य लाभ, कमी व्याजदरात कर्ज, कौशल्य विकास आणि उद्योगासाठी विशेष अनुदान. अंमलबजावणी, तमिळनाडूचे औद्योगिक गुंतवणूक महामंडळ TIIC द्वारे. विशेष म्हणजे महिला नेतृत्व असलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्राधान्य. त्यानंतर पुढला प्रश्न, शेषनाग 150 लांब पल्ल्याचा अटक ड्रोन कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर ती संस्था आहे न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी NRT. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. शेषनाग 150 हा लांब पल्ल्याचा ड्रोन आहे. विकसित कोण केला आहे? न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी NRT बँगलोर. प्रकार, लांब पल्ल्याच्या कामिकाझी अटॅक ड्रोन. पल्ला 150 किमीपर्यंत मार करण्याची क्षमता. वैशिष्ट्य म्हणजे स्वरम तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूच्या रडार यंत्रणा भेदण्यास सक्षम. उपयोग, शत्रूच्या महत्त्वाची लष्करी तळावर आणि धोरणात्मक ठिकाणावर अचूक सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी हा उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अमेरिकेचे 50 वर्षातील पहिला नवा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या कंपनीच्या भागीदारीत सुरू केला जाणार आहे? तर तो आहे रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. रिलायन्स एक्सोनॉम तेल शुद्धीकरण प्रकल्प. भागीदारी रिलायन्स इंडस्ट्री आणि एक्सोनॉमिबल अमेरिकाची. ठिकाण अमेरिकाच्या गल्फ कोस्ट क्षेत्र. महत्त्व, गेल्या 50 वर्षातील अमेरिकाचा हा पहिला नवीन मोठा प्रकल्प आहे. क्षमता, दररोज 2.5 लाख बॅरेल तेल शुद्धीकरण करण्याची क्षमता असणार आहे. प्रगत तंत्रज्ञानामध्ये क्रॅकिंग आणि डिसफ्युलायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात मान्यता दिलेली आहे? तर 2028 पर्यंत वाढवण्याची मान्यता दिली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जल जीवन मिशन 2.0 डिसेंबर 2028 पर्यंत विस्तार वाढ. एकूण बजेट
8.69 लाख कोटी, केंद्राचा वाटा 3.59 कोटी एवढा. मुख्य उद्देश 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबांना 100% नळ जोडणे. पाण्याचे प्रमाण प्रति व्यक्ती 55 लिटर पिण्यायोग्य पाणी. सुजल गाव ID, प्रत्येक गावाला डिजिटल मॅपिंग युनिक ID मिळणार आहे. सुजलाम भारत भारत नवीन राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्कची सुरुवात करण्यात येणार आहे. गुणवत्ता पाण्याचे स्रोत शाश्वत करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया, ग्रे वॉटर मॅनेजमेंट. लोकसहभाग जल उत्सव जल अर्पण उपक्रमाद्वारे ग्रामपंचायत सहभाग वाढवण्यात येणार आहे. मंत्रालय जलशक्ती मंत्रालय भारत सरकारद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोटी आयोजित करण्यात आली होती. तर ही परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 ठिकाण नवी दिल्ली भारत येथे 7 ते 9 मार्च 2026. आयोजक ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च याद्वारे. मुख्य थीम डिस्कवरी डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड. ही थीम पण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, SIPRI सिप्रीच्या 2021-25 अहवालानुसार कोणता देश जगातला सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरलेला आहे? तर तो देश आहे युक्रेन. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. SIPRचा अहवाल सर्वात मोठा आयातदार युक्रेन 9.7% वाटा. रशियासोबत युद्धामुळे मोठी आयात. दुसरा सर्वात मोठा आयातदार देश भारत 8.2% वाटा. भारताची प्रगती 2016 ते 2020च्या तुलनेत भारत शस्त्र आयातीत 4% घट झालेली आहे, स्वदेशी उत्पादनावर भर दिल्यामुळे. भारताचे प्रमुख पुरवठेदार रशिया 40% सर्वात मोठा, फ्रान्स 29% आणि इस्रायल 15%. सर्वात मोठा निर्यातदार देश अमेरिका जागतिक निर्यातीच्या 42%. निर्यातदारी क्रमवारी अमेरिका पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्यावर फ्रान्स, तिसऱ्यावर रशिया, चौथ्यावर जर्मनी आणि 5व्या क्रमांकावर चायना आहे. रशियाची घसरण रशियाच्या शस्त्र निर्यातात 64% घट झाली असून तो आता 3ऱ्या क्रमांकावर आहे. शेजारचे देश पाकिस्तान हा जगातला 5वा सर्वात मोठा आयातदार देश बनलेला आहे आणि 80% शस्त्र तो चीनकडून घेतो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रेल्वे महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे? तर त्या ॲपचं नाव आहे शाईन, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. शाईन मॉडेल पूर्ण नाव सेक्शुअल हॅरासमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट. लॉन्च 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त. उद्देश महिला कर्मचाऱ्यांची तक्रार जलद आणि गोपनीय निवारण. सिस्टम हे रेल्वेच्या HRMS ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलद्वारे भाग असणार आहे. व्याप्ती कायमस्वरूपी कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि प्रशिक्षणासाठी महिलांसाठी उपलब्ध असणार आहे. प्रक्रिया तक्रार थेट इंटरनल कमिटीकडे वर्ग केली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये फिफा विश्वचषकच्या 23वी आवृत्तीचे आयोजन कोणता देश करेल? तर तो कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका करेल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. वरील सर्व 2026च्या फिफा विश्वचषक यजमान देश अमेरिका, कॅनडा, मेक्सिको संयुक्त यजमान देश. आवृत्ती 23वी असणार आहे. सहभागी संघ 48. प्रथमच इतके सहभागी संघ होत आहेत. शहराची संख्या एकूण 16 शहरात. कालावधी 11 ते 19 जुलै 2026 या दरम्यान. अंतिम सामना मेटफील्ड लाईफ स्टेडियम, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, अमेरिका इथे. विक्रम मेक्सिको 3 वेळा यजमानपद भूषवणारा पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्य पोलिसाने निर्भया निशा उपक्रम सुरू केलेला आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. निर्भया निशा राज्य केरळ. सुरुवात 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त. वेळ रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत विशेष सुरक्षा. उद्दिष्ट कामावरून किंवा शिक्षणावरून रात्री उशिरा परत येणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाची खात्री देणे. सिस्टम 112 हेल्पलाईन. पोल ॲपमध्ये SOS बटन आणि पिंग कंट्रोल वाहनाचा समावेश. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी AI आधारित कॅमेरे आणि सेफ्टी पोल बसवले जाणार आहेत.
त्यानंतर पुढला प्रश्न, मिझोरम विधानसभाने संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? तर ती भाषा आहे मिझो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मिझो भाषा ठराव. विधानसभा मिझोरम विधानसभा मार्च 2026 मध्ये ठराव. मागणी भारताचे संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करणं. उद्देश भाषेला संस्कृतीला संरक्षण आणि अधिकृत दर्जा मिळवून देणे. सध्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत. फायदा, समावेश झालेल्या केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षात मिझो भाषेतून देता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, तेलंगणाच्या गदर चित्रपट पुरस्कारात 2025 मध्ये कोणत्या मेगास्टारला प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ते आहेत चिरंजीवी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मेगास्टार चिरंजीव पुरस्कार, NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आयोजक तेलंगणा सरकार. गदर तेलंगणा चित्रपट पुरस्कार 2025. गौरवाचे कारण, भारत चित्रसृष्टीला त्यांचे अनेक दशकाची अतुलनीय योगदानासाठी. पुरस्कार वितरण 19 मार्च 2026 गुढीपाडवा उगादी सण रोजी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राहुल द्रविडला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025 सालासाठी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो शुभमन गिलला मिळाला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. BCCIचा जीवन गौरव पुरस्कार राहुल द्रविडला. पुरस्काराचे नाव काय? कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार. क्रिकेटर ऑफ द इयर 2025 शुभमन गिल. पुरस्काराचे नाव काय? BCCIच्या प्रतिष्ठित पॉली उमरगीर पुरस्कार. 15 मार्च 2026 रोजी होणाऱ्या नमन अवॉर्ड सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कारण 2025च्या वर्षात 3ही फॉर्मॅटमध्ये कसोटी, वनडे आणि T20मध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरिता. विशेष कामगिरी म्हणजे त्यांना 2025 मध्ये एकूण 1764 धावा केल्या आणि भारतीय संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025 मध्ये चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनात निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश कोणता ठरलेला आहे? तर तो आपला भारत देश ठरलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कापूस निर्यात भारतात ऐतिहासिक विजय. जागतिक भरारी 2025 मध्ये भारत बनलेला अमेरिका कापूस उत्पादन निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश. चीनची पिछाळहट. भारताने या शर्यतीत चीनला मागे टाकत प्रथम स्थान पटकावलेले आहे. निर्यातचे प्रमाण, भारताने अमेरिकेला सुमारे 0.6 दशलक्ष टन कापूस उत्पादनाची यशस्वी निर्यात केलेली आहे. चीनच्या मालीवर बंदी. अमेरिकेच्या कडक आयात शुल्क आणि मानवाधिकार कायद्यामुळे चीनच्या निर्यात घटलेली आहे. स्वदेशी ताकद. भारताची मजबूत पुरवठा साखळी आणि कापूस उत्पादनाची गुणवत्ता जागतिक स्तरावर सरस ठरलेली आहे. आर्थिक प्रगती. या यशामुळे भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळून निर्यातीला वाढ होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, शहरी भागाच्या तलावांना प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर ते राज्य सरकार आहे गुजरात राज्य सरकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. गुजरात राज्य लेक अँड एअर वॉच उपक्रम नवा पुढाकार. शहरी तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुजरात सरकारचा मोठा निर्णय. AQI मॉनिटरिंग. शहराची हवेची गुणवत्ता एअर क्वालिटी इंडेक्स 24 तास लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान. तलावाची स्वच्छता. सांडपाणी कचऱ्यामुळे होणारे तलावाचे प्रदूषण रोखणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. स्मार्ट शहरे. अहमदाबाद, सुरत, वडोदरा यासारखे शहरांमध्ये या उपक्रम प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. रिअल टायमिंग डेटा. हवा, पाण्यासारखे शुद्धीचा डेटा गोळा करून तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल. पर्यावरण संरक्षण. वाढता शहरीकरण औद्योगिक प्रदूषण कमी करण्यात हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य ओडिशा राज्य. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026. प्रथम स्थान ओडिशा राज्याने देशात सर्वाधिक वित्तीय आरोग्य राखण्यास यश मिळवलेले आहे. प्रमुख निकष राज्याचे वित्तीय तूट नियंत्रण, महसूल संकलन आणि भांडवली खर्च या ओडिशाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दुसरे स्थान याआधी छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्यावर तेलंगणा राज्याने तिसरे स्थान पटकावलेलं आहे. महाराष्ट्राची सध्याची स्थिती. महाराष्ट्र यापूर्वी वर्षात आघाडीवर होता, मात्र 2026च्या ताज्या निर्देशांकात तो पहिल्या 3 क्रमांकाच्या बाहेर गेलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लंडन येथे इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 लंडन UK येथे विशेष सोहळ्यात आयोजन करण्यात आला. प्रमुख सन्मान केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. पात्रता UKमध्ये शिक्षण संस्थांचे माजी विद्यार्थी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीयाला त्याचा गौरव. आयोजक नॅशनल इन्स्टिट्यूट स्टुडंट अँड ॲल्युमिनी युनियन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. अन्य विजेते कोणकोणते आहेत? शेफ करण गोकानी, लेखक राजेश तलवार आणि डॉक्टर सुचिन बजाज यांचा समावेश आहे. उद्देश म्हणजे भारत UK याच्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृष्ट होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, 68वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 च्या बौद्ध चिन्हाच्या लोगोच्या अनावरण कुठे करण्यात आलं? तर ते मुंबई येथे करण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, श्रीलंकेच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्रचनेसाठी भारतीय लष्कराने कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सागर बंधू. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. ऑपरेशन सागर बंधू श्रीलंकाचे रस्ते, पूल, सार्वजनिक सुविधेच्या पुनर्रचनेसाठी भारतीय लष्कराची मोहीम. द्विपक्षीय संबंध, नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्री अधिक दृष्ट करणे. सागरी सुरक्षा, सागर संकल्पनेनुसार हिंद महासागर क्षेत्रात शांततेतील पायाभूत सुविधेचा विकास करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, महामार्गावर प्रदूषणाचा सामना करण्यासाठी देशातील पहिला मायक्रो अल्गी एअर टॉवर कुठे उभारण्यात आलेला आहे? तर तो नवी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. देशातलं पहिलं मायक्रो अल्गी टॉवर नैसर्गिक तंत्रज्ञान सूक्ष्म शेवाळचा वापर करून हवेचे कार्बन डायऑक्साईड शोषून शुद्ध ऑक्सिजन उत्सर्जित करणारा हे यंत्र आहे. प्रदूषण निवारण, दिल्ली मेरठ एक्सप्रेस हायवे सारख्या वर्दीच्या मार्गावर हवेतील घातक कण पर्टिक्युलर मॅटर कमी करण्यासाठी हे उभारण्यात आलेलं आहे. कार्यक्षमता, पारंपरिक एअर प्युरिफिकेशन आणि 10 पटीने अधिक कार्यक्षम आणि नैसर्गिक पूरक म्हणजेच इको फ्रेंडली अशी ही प्रणाली असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या महिंद्रा एक्सिलन्स इन थिएटर अवॉर्ड मेटामध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर अमोल पारेकर यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. मेटा जीवनगौरव पुरस्कार अमोल पारेकर. गौरव ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पारेकर यांना त्यांच्या नाट्य क्षेत्राचे अतुल्य योगदानासाठी. योगदान, रंगभूमीचे लोकशाहीकरण करून ते प्रेक्षकांच्या घराबाहेर बागा आणि गॅरेज नेण्याचे धाडसी प्रयोग. प्रतिष्ठा, भारतीय नाट्य आणि चित्रसृष्टीतील त्यांच्या दीर्घकाळ कारकिर्दीसाठी हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 9वी आंतरराष्ट्रीय संताल परिषद 2026च्या डॅश या राज्यात पार पडली? तर हे पश्चिम बंगाल या राज्यात पार पडली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 9वी आंतरराष्ट्रीय संताल परिषद 2026 आयोजक ही परिषद पश्चिम बंगाल राज्यात मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आली होती. मुख्य उद्दिष्ट संताल संस्कृती जतन करणे, आदिवासी भाषा संताली आणि हक्काचे संवर्धन करणे. सहभाग, भारत आणि शेजारचे देशातील संताली प्रतिनिधी उपस्थित आणि ज्यांनी आपल्या पारंपरिक कलेचे आणि इतिहासाचे सादरीकरण केलं. त्यानंतर पुढला प्रश्न, शेवटचा प्रश्न, भारतात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या व्यक्तीसाठी निष्क्रिय इच्छामरण मंजूर केलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे हरीश राणा. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. निष्क्रिय इच्छामरण
न्यायालयीन निकाल. सर्वोच्च न्यायालयानं भारताच्या पहिल्यांदा हरीश राणा यांच्या प्रकरणासंदर्भात निष्क्रिय इच्छामरणला मंजुरी केली. वैद्यकीय स्थिती. ही व्यक्ती काळापासून गंभीर आजार किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असलेला ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. कायदेशीर महत्त्व. या निर्णयामुळे भारतात लिव्हिंग विल आणि रुग्णालयाच्या हक्काबद्दल नवीन कायदेशीर चौकट तयार होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ही साप्ताहिक रिव्हिजनचं चालू घडामोडीचा लेक्चर घेतलेला आहे. हा 9 ते 15 मार्च दरम्यान असलेले महत्त्वाचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. आपण हा लेक्चर दर रविवारी ॲज अ रिव्हिजन स्वरूपात घेतो. हा फक्त 40 ते 45 मिनिटाचा लेक्चर असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे आपण संपूर्ण साप्ताहिक चालू घडामोडी कव्हर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा लेक्चर तुम्हाला कसा वाटत आहे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.